मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक व्यक्तीची ही बँकेमध्ये वेगवेगळ्या बँकेमध्ये खाती असतात. अनेकांनी आपली जी खाती आहेत, ही बँकेमध्ये खोलून ठेवलेली असतात. परंतु काही खाती जी अशी असतात, की 10 वर्ष होऊन गेलेले असतात, 15 वर्ष झालेले असतात, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार होत नसल्यानं ती खाती निष्क्रिय झालेली असतात किंवा आपल्याकडे त्या बँक खात्याचे अकाउंट नंबर नसतात किंवा बँकेचे नाव माहिती नसल्याकारणानं आपण ती माहिती शोधू शकत नाही. याशिवाय अनेक व्यक्तींनी आपली बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतात, परंतु त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला असतो आणि या संबंधी त्यांच्या व्यक्तींच्या वारसांना ही माहिती नसल्याकारणानं हे पैसे सर्व आहेत ते अनक्लेम डिपॉझिट म्हणून ओळखले जातात. आणि हे सर्व जे अनक्लेम डिपॉझिट जे ह्या ज्या काही रकमा आहेत त्या आरबीआयच्या डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस अर्थात DEA या फंडामध्ये वर्ग केले जातात. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत की घरी बसून आपण ही सर्व खाती आहेत किंवा जी आपल्याला निष्क्रिय झालेली खाती आहेत ती कशी शोधायची आणि त्यानंतर ऑनलाईन यावर दावा कसा करायचा. तर हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तर बघा, यासाठी केंद्र शासनानं नुकतीच आपकी पुंजी आपका अधिकार नावाचं एक मोहीम सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी आरबीआयने काय केलेलं आहे, तर आरबीआयने उद्गम नावाचं एक पोर्टल सुरू केलेलं आहे. ज्यामध्ये दावेदार किंवा जे वारसदार आहेत यांनी योग्य कागदपत्र सादर केल्यास या पैशांवर ते आता दावा करू शकणार आहेत आणि निष्क्रिय अवस्थेत असलेल्या या ठेवी आता संबंधित वारसदार किंवा खातेदार यांना आता त्यांचे पैसे जे आहेत ते यामधून मिळणार आहेत. तर आता सर्वप्रथम आपण समजावून घेऊया की उद्गम म्हणजे नक्की हे काय आहे. तर मित्रांनो, उद्गम म्हणजे काय तर बघा, अनक्लेम्ड डिपॉझिट्स गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन. ज्या बँक खात्यांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष जी जी खाती आहेत, जी 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा व्यवहार झाला नसल्याकारणाने या बँक खात्यांमधल्या ठेवी ह्या बेवारस समजल्या जातात. आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा वारसदार जर का दावा करीत नाहीत, अशा रकमाही हे आता काय बेवारस समजल्या जातात. आणि हे सर्व जे पैसे आहेत ते आरबीआयच्या DEA आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे या फंडामध्ये जमा केले जातात, अर्थात डिपॉझिट एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडामध्ये जमा केले जातात. आणि एका माहितीनुसार जवळपास साधारणपणे 40,000 कोटींपेक्षाही जास्त रकमा या फंडामध्ये जमा झालेल्या आहेत. आता आपण बघूया की उद्गम याच्या मदतीनं आपण ऑनलाईन अकाउंट कसं शोधायचं. तर यामध्ये आपल्याला सध्या जर का बघायला गेलं तर ऑनलाईन दावा कसा करायचा, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, उद्गम UDGAM पोर्टल या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. ही वेबसाईट मी तुम्हाला खाली लिंकमध्ये देणार आहे, जिथून तुम्ही जाऊन करू शकणार आहेत ऑनलाईन दावा. तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं बघा अनक्लेम डिपॉझिट इथं क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं हे पेज ओपन होणार आहे. म्हणजे सद्यस्थितीला यामध्ये 30 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 30 बँकांमध्ये तुम्ही तुमचे पैसे आहेत ते शोधू शकता. तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकांचे पैसे हे शोधू शकणार आहेत. तर ह्या 30 बँका कोणत्या आहेत तर बघा, ॲक्सिस बँक आहे, ॲक्सिस बँक लिमिटेड आहे, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी बँक, DBS बँक ऑफ DBS बँक इंडिया, नंतर धनलक्ष्मी बँक लिमिटेड, नंतर फेडरल बँक आहे, HDFC बँक, HSBC लिमिटेड, ICICI बँक, HDBI बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडसलँड बँक लिमिटेड, जम्मू अँड काश्मीर बँक लिमिटेड, कर्नाटका बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, साऊथ इंडिया बँक लिमिटेड, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया, तमिळनाड मर्चंटाईल बँक लिमिटेड, दी करूर वैसा बँक लिमिटेड, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. म्हणजे या 30 बँकांमध्ये तुम्ही आता पैसे शोधू शकणार आहेत. भविष्यामध्ये आणखी फ्युचरमध्ये यामध्ये अनेक बँका ज्या आहेत त्या ॲड होणार आहेत. करायचं आहे आणि उद्गम पोर्टलवर क्लिक करायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला बघा इथं खाली दिलेलं आहे उद्गम अनक्लेम डिपॉझिट, यावर क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. बघा, रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला पण काय करावं लागणार आहे तर एकंदरीत रजिस्टर इथं यावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. यानंतर आपलं पहिलं जे नाव आहे ते टाकायचं आहे, आपलं आडनाव जे काय आहे ते टाकायचं आहे आणि इथं आपल्याला एक पासवर्ड आपल्याला
पासवर्ड आपल्याला काय करायचं आहे, तयार करायचा आहे. इथं आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. पुन्हा तो रिएंटर पासवर्ड पुन्हा तो टाकायचा आहे पासवर्ड. आणि यानंतर कॅप्चा कोड आहे, तो इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर आय ॲग्री आणि आय डिक्लेअर यावर क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला एक OTP येतो, जो की OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि रजिस्टर इथे क्लिक करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपलं आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे. तर आता बघूया आपण की आपण ऑनलाईन यामध्ये दावा कसा करायचा आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपण जे रजिस्टर मोबाईल नंबर केलेला होता किंवा त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर आपला तो नंबर टाकायचा आहे. यानंतर आपण जो पासवर्ड अगोदर जो ठेवला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर नेक्स्ट क्लिक करून बघा, आपल्याला एक OTP येणार आहे. तिथं OTP आपल्याला टाकायचा आहे तो. यानंतर आपण लॉग इन होणार आहोत. बघा, इथं आता आपल्याला काय करायचं आहे की नेम अकाउंट होल्डर, ज्या व्यक्तीचं नाव आपल्याला आहे त्या व्यक्तीचं इथं नाव पूर्ण टाकायचं आहे. बघा, आता तुम्ही सगळ्या बँका सुद्धा सिलेक्ट करू शकता, परंतु आपण इथं काय करूया की आपल्याला माहिती होते की माझं 10 वर्षापूर्वी एका बँकेमध्ये अकाउंट होतं, तर ते मला आता शोधायचं आहे. इथे लक्षात घ्या, तुम्ही 10 वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत, तर यामध्ये तुम्ही क्लेम करू शकणार आहात. 10 वर्षाच्या आत जर का असेल तर तुम्ही इथे क्लेम करू शकणार नाही आहात. तर बघा, आता मी इथे माझी जी बँक आहे ती शोधण्याचा प्रयत्न करतोय मी. बघा, 10 वर्षापूर्वीचं माझे एक स्टेट बँकेमध्ये अकाउंट होतं, ते मी इथं शोधतोय मी. आता माझ्याकडं पॅन कार्ड नंबर, म्हणजे तुमच्याकडे जर का पॅन कार्ड नंबर असेल तर पॅन कार्ड टाकू शकता, वोटर ID टाकू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स टाकू शकता, पासपोर्ट नंबर टाकू शकता. बरं, आता माझ्याकडे समजा काही त्यावेळेस मी काही दिलं नव्हतं, पॅन कार्ड नव्हतं माझ्याकडं. ठीक आहे, परंतु माझी जी डेट ऑफ बर्थ आहे ती मी दिली होती, त्यामुळं मी आता ती डेट ऑफ बर्थ टाकतोय. आता मी इथे सर्च मारतो. तर बघा, इथं इथं बघा, जेवढे सगळे आहेत ती सगळ्या व्यक्तींची इथं नावं आलेली आहेत. यामध्ये आता बरेचसे व्यक्तींची नाव आहेत, आपल्याला काय करायचं, शोधायचं आहे. आता बघा, इथं मला माझं नाव शोधलेलं आहे. इथं माझं नाव शोधलेलं आहे. मी आता इथं क्लिक करतोय. बघा, इथं मला काय आलं त्यांचं. बघा, इथं माझा पूर्ण ॲड्रेस सुद्धा आलेला आहे. आणि इथं ॲड्रेस आल्यानंतर मला पुढचं आलेलं आहे ती बघा, तर आपण PDF सुद्धा इथं डाउनलोड झालेलं आहे. ती आपण PDF इथं बघू शकणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने इथं PDF आपल्याला डाउनलोड होते, ज्यामध्ये आपल्याला नाव असतं, आपलं ॲड्रेस असतं आणि इथं बघा अनक्लेम डिपॉझिट रेफरन्स नंबर असतो. हे आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथं याची प्रिंट काढून घ्यायची आहे. इथं सगळं आपल्याला काय करायचं, याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि नो युअर क्लेम प्रोसेससाठी इथं क्लिक करायचं आहे. बघा, तर अशा पद्धतीने क्लेमसाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं ही प्रिंट काढायची आहे, ज्याद्वारे ही प्रिंट घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे, ते बँकेमध्ये जायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय कागदपत्र लागणार आहे, तर बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड तुमचं, जर का एखाद्या व्यक्तीचं किंवा खातेदार जर का मृत्यू झाला असेल तर त्याचं मृत्यू प्रमाणपत्र, जर का खातेदाराचा मृत्यू झाला असेल तर वारस प्रमाणपत्र किंवा लिगल हेअरशिप सर्टिफिकेट, ही सगळे डॉक्युमेंट आहेत
आणि संबंधित जे बँक आहे तिथं आपल्याला हे सगळं घेऊन जायचं आहे पुरावा म्हणून. आणि आपण त्या दाव्यासाठी बँकेकडं हा जो फॉर्म आता आपण जो डाउनलोड केलेला आहे PDF फॉर्म, तो फॉर्मला आपण त्याला जोडून द्यायचा आहे. कारण अशा पद्धतीने आपण अनक्लेम ज्या रकमा आहेत किंवा ज्या 10 वर्ष होऊन गेलेल्या आहेत, ज्या आपल्या खातेदारांना माहिती नसलेल्या ज्या रकमा आहेत, त्या आपण ऑनलाईन प्रोसेसिंग करू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देतोय. तिथं तुम्ही मी ज्या पद्धतीने ही प्रोसेस केलेला आहे, त्या पद्धतीनं तुम्ही इथं प्रोसेस करायची आहे. आणि हा फॉर्म PDF डाउनलोड करून त्याला जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत, तेच तुम्हाला इथं जोडायचे आहेत आणि त्या बँकमध्ये जायचं आहे. बघा इथं रेफरन्स नंबर सुद्धा त्याने दिलेला आहे. हा रेफरन्सच्या आधारावर त्यांना तिथून कळणार आहे.